साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मोदी सरकारच्या माध्यमातून भीमा नदीवर बांधणार ब्रॉडगेज बंधारे। माजी आमदार प्रशांत परिचारक पुळूज येथे पांडुरंग परिवाराची विचारविनिमय बैठक। पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली। सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची 17 गावात विचारविनिमय बैठक पुळूज येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाली। यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, माजी सभापती दिलीप घाडगे, माजी चेअरमन दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे, मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे, प्रशांत देशमुख, पंडित भोसले, संतोष घोडके, सुनील भोसले, मोहन खरात, तानाजी पवार, पंडित रोबडे, महादेव बागल, महादेव लवटे, नागनाथ मोहिते, बाबासो पाटील आदी उपस्थित होते। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, भाजप सरकारने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी 3 लाख कोटी रुपयाची योजना मंजुरी केली। त्याचे कामे आज गावोगावी चालू आहेत। या माध्यमातून 65 कोटी कुटुंबाला शुद्ध पाणी मिळणार आहे। 80 कोटी लोकांना पुढील 5 वर्ष रेशन भाजप सरकारमार्फत मोफत देणार आहे। 75,000 कोटी रुपये खर्च करून शेतकरी पेन्शन दिली जाते। यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक याप्रसंगी म्हणाले। शेतकऱ्यांना 1,000 रुपयाचा युरिया फक्त 250 रुपयांना मिळतो। मोदी सरकारमुळेच हे शक्य झाले। रस्त्याची कामे, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना या सरकारने राबवली। 70 वर्षावरील व्यक्तींना मोफत उपचार, 300 युनिट वीज मोफत आदी अनेक योजना आगामी काळात येणार आहेत। याकरिता मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करावे, असे आवाहनही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी केले। माजी आमदार राजन पाटील म्हणाले, कृष्णा आणि भीमा नदीचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत। नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येणार आहेत। अशावेळी सोलापूरकरांनीही नरेंद्र मोदी यांना समर्थनार्थ द्यावे। भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे। गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाणीव मला आहे। त्यामुळे आगामी काळातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवून करण्याला प्राधान्य असेल। याकरिता सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी राहावे, असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले। सर्वे करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने सुरू केलं। भविष्यात उजनीचा काळ निघाला पाहिजे। ही शेतकऱ्यांसाठीचीच योजना आहे ना। याने पाणी आपल्या शेतीला भेटणार आहे, आपल्याच नदीला त्या ठिकाणी पाणी वाढणार आहे। त्या ठिकाणी पाण्याची उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता आपली वाढणार आहे। त्याच्यात काही टीएमसी पाणी वाढेल। त्यामुळे अशा चांगल्या योजना भाजपा करतं। पुढच्या 50 वर्षाचा विचार करून विकास करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीमध्ये विरोधक काय म्हणतील किंवा काय, आपण स्पष्ट कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपण उत्तर तयार ठेवावं। आमचा उमेदवार मराठा आरक्षणावर बोललाय, समोरच्या उमेदवारांनी बोललेला व्हिडिओ दाखवा। आपण स्पष्ट विचारा की आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या विषयात समोरचा उमेदवार कधी बोललाय याचा विचार करावा। मी काम करणारा कार्यकर्ता आहे। मी 3,000 लोकांचे ऑपरेशन केले। त्यातले 50% मी कधी जातपात कधी विचार केला नाही। मी त्यातले 50-60% मराठा समाजातील लोकांचे ऑपरेशन केले। अनेक नावं सांगू शकतो। आमचे सुभाष लिंबाळकर म्हणून पेशंट होतं, 11 लाख रुपये त्याचा खर्च होता। मी त्या ठिकाणी त्याचा उपचार मोफत करून दिला। एक प्रीती रणवरे नावाचं पेशंट होतं, अशी घेऊन आले होते त्या महिलेला मी 25 लाख रुपयाचं ऑपरेशन केलं। कधी जातपात विचार केला नाही। मी काम करणारा कार्यकर्ता आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, माळशिरस तालुक्याला तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत त्यातल्या कुणालाही माझं मी अतिशय विनम्रतेने सांगतो, कुणालाही आपण फोन लावला तर त्यातले तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहे, पुढारी सोडून द्या, कुणाला कधीतरी
अटॅच असतात किंवा काय, सामान्य जनतेला कोणाला विचारा, तुमच्या मोबाईलमध्ये जर 50 नंबर असले तर मी अतिशय आत्मविश्वासाने सांगतो त्यातले 45 जण म्हणतील आमदार एकदम चांगले आहेत, आमदार देव माणूस आहे, आमदार भेटतात, उमेदवार चांगले आहेत. अनेकांनी फिरायला सुरुवात केली त्या तालुक्यातल्या, आणि मी माळशिरस तालुक्यातला आमदार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, मी शेतकरी कुटुंबातला आहे, तुमचे दुःख मला माहिती आहे. शेतकऱ्याकरता काय केलं एवढी टीका करतो. हा युरिया येतो कुठनं? आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही, आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही, आपल्या देशामध्ये खतच बनत नाही. हे खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे. गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे. मग परदेशातनंही सरकार आयात करतं, आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करतं, पॅकिंग करतं. तिथं भाऊचं दुकान आहे, भाऊ कुठे येतो युरिया? बाहेर येतो ना, देशात बनत नाही कुठलेही. मागच्या काळात युरिया तुम्ही खरीप हंगाम सुरू झाला, रब्बी हंगाम सुरू झाला की युरिया टंचाई असायची का नाही मोहन? पण असायची. मग काय करायचं तुम्ही? त्या दुकानदारापुढे उभा राहायचं, ती म्हणायचं संपला, तुला पोतं ब्लॅक न देतो, आणि त्या पोत्याबरोबर पण एक पिशवी द्यायचं मातीची सप्लिमेंटरी आहे का नाही. मग ती युरिया जायचा कुठं? युरिया सगळा जायचा 2 नंबरला बांगलादेश, श्रीलंका, नाहीतर दारू कारखान्यात. तुम्हाला माहित नसेल तर सांग, मोदींनी काय केलं? युरिया बंद करायचा नाही. युरिया तर पाहिजे जमिनीला, नायट्रोजन पाहिजे, पण तिने साधा सोपा उपाय केला, त्याला निंबोळीची पेंड सोडून द्यायला सुरुवात केली. पशुखाद्य कारखाना मी चालवत होतो बार्शीला, तुम्हाला माहित आहे सांगायचं, आम्हाला सुद्धा युरिया लागायचा. आणि मग ह्या खाद्य दुकानदाराकडे युरिया घ्यायची, त्याला नाव असायचं प्रीमिक्स. युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं माने साहेब, प्रीमिक्स म्हणून मिळायचं, आणि 2 नंबर मधून युरिया कारखाने घ्यायचे. कारण सगळ्यात स्वस्त नायट्रोजन युरियामध्येच आहे. दुसरं नायट्रोजन तर त्यात घालायचं म्हणलं तर परवडत नाही. मग शेतकऱ्याला युरिया जायचा,